चला तर ऐकूया आजची एक छान गोष्ट. राजस्थान मध्ये एक जागा आहे. आपण मॅप वरती राजस्थान पाहिलं ना, त्याच्यामध्ये मेवाड नावाची जागा आहे. त्या मेवाड मध्ये खूप शूर एकदम पराक्रमी असे राजे झाले, राजपूत राजे. तर त्यांच्यापैकी 3 राजांची गोष्ट मी तुला सांगणार आहे. पहिले राणा कुंभा, मग राणा प्रताप आणि तिसरे राणा सांगा. तर हे लोक जितके पण बाहेरनं भारतावरती आक्रमण झाले, हल्ले झाले, वेगवेगळे मुघल आले आणि लोधी, खिलजी असे खूप बाहेरून खूप आक्रमणकारी भारतावरती आले. पण हे राजपूत राजे त्यांच्याशी सतत युद्ध करत राहिले. 100, 200, 300 वर्ष ते त्यांच्याशी सतत युद्ध करत होते आणि त्यांनी तिथे त्यांना थांबवल्यामुळे दक्षिण भारतामध्ये त्यांचा कमी उपद्रव झाला. दक्षिण भारतात पण ते आले होते. म्हणजे इकडे इकडे तर शिवाजी महाराज होते. शिवाजी महाराजांची गोष्ट तर मी तुला सांगेलच, पण आधी आपण राजस्थानची गोष्ट, तिथल्या 3 राजांची गोष्ट ऐकणार आहे. ठीक आहे. तर आपण पहिली गोष्ट ऐकणार आहे राणा कुंभाची. आणि आपण छोटी म्हणजे अशी तुला कळेल अशा ह्याच्यामध्ये आपण गोष्ट ऐकणार. ठीक आहे. तर आधी कोण होते? मेवाडचे राजे महाराणा मोकल. ठीक आहे. तर मोकल राणा मोकलचा चित्तोड जवळ एका ठिकाणी त्यांची छावणी लावली होती आणि दुपारच्या वेळेस शांततेत ते आराम करत होते. तर छावणी जवळ काय होतं, 3 त्यांचे हे होते अधिकारी. एक मेरा आणि चाचा असे 2 भाऊ होते आणि त्यांच्यासोबत अजून एक होता म्हापा. तर हे 3 काय म्हणे, आता यांना कधीतरी राजाचं काम असतं लोकांना शिस्त लावणं. ठीक आहे. पण कधी कधी काय होतं, लोक आता एखादी गोष्ट चुकीची केली की त्याला रागवलं कोणीतरी, की मग तो काय करतो, ती गोष्ट माझा अपमान झाला असं म्हणून घेतो. तसं नाही केलं पाहिजे. एखादी गोष्ट जर चुकीची होत असेल, ती बरोबर करायला कोणी सांगत असेल तर त्याच्यात अपमान नाही वाटला पाहिजे. पण काही लोकांना तो वाटतो. तसंच या 3घांचं झालं. यांना वाटलं की राणाने आपला अपमान केला, आता आपण राजाला काय करू, मारून टाकू. म्हणून ते काय करतात, आपण हल्ला करू पडेल. आता हे ऐकल्यानंतर तो जो तिसरा असतो तो पण म्हणतो हो ठीक आहे म्हणे, मी पण तुमच्या सोबत. मग ते 3 जण काय म्हणतात, आता राजाला मारायचं म्हणजे फार मोठं काम आहे, तर ते अजून लोक गोळा करायला लागतात. तर ते मालेसी नावाचा त्यांचा एक अधिकारी असतो, त्याला पण म्हणतात तू आमच्या सोबत येऊन जा. पण तो इमानदार असतो. तो जाऊन राजाला सांगतो की हे 3 जण असे तुमच्यावर हल्ला करणार आहे. आणि राजा म्हणतो ठीक आहे म्हणे, आपण त्यांना मारू म्हणे, आपण त्यांना असंच हे करू शकतो. असं तो त्यांना एकदम सहज घेतो, सिरियसली घेत नाही. आणि तेवढ्यात काय होतं, ते दुसऱ्याच दिवशी काय होतं की ते हल्ला करतात छावणीवर आणि तिथे कुंभा असतात. आणि कुंभा म्हणतात की अरे ते आपल्याला हल्ला करू लागले म्हणे, लवकर म्हणे माझं शस्त्र वगैरे आणा असं म्हणतात. मग राजाला त्याची तलवार दिली जाते आणि ते तो तेवढ्यात मोकल तयार होतो, राणा मोकल तयार होतो आणि तेवढ्यात ते आतमध्ये घुसतात. आणि मग राणा त्यांना म्हणतो की तुम्ही गद्दार लोकांनो, तुम्ही तुमच्या राजालाच मारायला निघाले. मग ते म्हणाले हो, तुम्ही सगळ्या लोकांसमोर आमचा अपमान केला म्हणे, कशाचं तुम्ही राजा म्हणे आमचे, असं म्हणून त्यांच्यात युद्ध चालू होतं. तर जोरात युद्ध चालू असतं आणि त्याच्यामध्ये तलवारी खडाखड अशा होत असतात. तिथे याची राणा कुंभाची सावत्र आई असते, राणी हाडी, ती पण असते. ती सुद्धा तलवार घेऊन युद्ध करायला लागते. पण त्यांच्यामध्ये काय होतं, राणी हादी जखमी होती आणि मरते. मग राणा मोकल कुंभाला म्हणतो की वेळ वाया घालवू नको म्हणे, इथून निघून जा म्हणे, पटकन पळून जा. तर तो म्हणतो की नाही म्हणे, मी तुम्हाला सोडून नाही जाणार. पण तेवढ्यात अजून लोक घुसतात आतमध्ये
आणि मग कुंभाला ते म्हणतात की कुंभा तू मेवाडसाठी गेला पाहिजेस. मग कुंभा म्हणतो मी माझ्या वडिलांचं ऐकतो आणि त्यांना एकटं सोडून कुंभा पळून जातो तिथून. पण मरता मरता राणा मोकल म्हणतो की मेवाडचा विजय असो असं म्हणतो. आणि राणा कुंभ प्रतिज्ञा घेतो की माझ्या वडिलांचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. इकडे राणा मोकल मरतो आणि हे तिघ जण असतात ते म्हणतात की अरे तो पळाला म्हणजे त्याला पकडायला पाहिजे. इकडे कुंभा पळतो आणि एक तिथे पटेलचं घर असतं पटेल. तर पटेलकडे जातो आणि म्हणतो की मला एक घोडा पाहिजे म्हणे, राजाचा खून झाला आणि मला पटकन मेवाडला पोहोचलं पाहिजे. तर पटेल त्याला पटकन आपल्या घोड्यांच्या कबिल्यात घेऊन जातो आणि सांगतो की माझ्याकडे की नाही मेवाड मधले 2 सगळ्यात फास्ट पळणारे घोडे आहेत. एक काळा रंगाचा घोडा असतो, एक पांढऱ्या रंगाचा घोडा असतो. तर तो म्हणतो ठीक आहे म्हणे, मी एक घेऊन जातो, पण मी त्याच्या आधी माझ्या मागे कोणी येऊ शकणार नाही याची काळजी घेतो. 2 असतात ना घोडे, एक जर तो घेऊन गेला तर दुसरा घोडा घेऊन त्याच्या मागे दुसरा कोणीतरी येऊ शकेल, असं असतं ना. मग इकडे काय होतं, ते लोक कुंभाच्या मागे येतात, पटेलच्या घरापर्यंत पोहोचतात. तर त्यांना दिसतं की कुंभा चाललाय घोड्यावर एकदम फास्ट. तर ते म्हणतात अरे त्याच्या मागे चला. पण दुसरा माणूस म्हणतो की एवढ्या फास्ट आपले घोडे पळू शकत नाही म्हणे, आपण जाऊच शकत नाही. मग तो म्हणतो अरे पण हा तर पटेलचा घोडा आहे म्हणे, त्याच्याकडे 2 घोडे होते, चला म्हणजे आपण दुसरा घोडा घेऊन जाऊ. असं म्हणून ते पटेलच्या घरात घुसतात. तर तिथे काय पाहतात ते की आधीच एक तो दुसरा घोडा असतो त्याला त्यांनी मारून टाकलेला असतो, म्हणजे तो कोणी घेऊन जाऊ शकत नाही. आणि मग ते म्हणतात अरे आपण अडकलो म्हणे. ठीक आहे म्हणजे जे घोडे आहेत त्याच्यावरती तर जाऊ म्हणे आपण, त्याला चित्तोडला पोहोचू नाही द्यायचं. पण तेवढ्या वेळामध्ये तो ऑलरेडी चित्तोडला पोहोचतो कुंभा. आणि मग तो सांगतो दरवाजा बंद करा पटकन आणि राजाचा खून झालाय. मग ते 3 जण येतात, बघतात दरवाजे किल्ल्याचे बंद झालेले आणि मग ते तिथनं पळून जातात. पण नंतर काय होतं, कुंभाला राज्याभिषेक होतो, तो चित्तोडचा राजा बनतो. आणि मग राज्याभिषेक झाल्यानंतर तो त्याच्या आजीशी एकदा चर्चा करतो. त्याच्या आजीचं नाव असतं हंसाबाई. आणि तो सांगतो आजीला की महापा, चाचा आणि मेरा हे 3 जण अजून जिवंत आहेत म्हणे, मी त्यांना पकडलं पाहिजे. तर मग आजी त्या काय म्हणते, नाही म्हणे तू राजा आहे, तू चित्तोड सोडून जायचं नाही, तू एक काम कर म्हणे, तू माझ्या भावाला बोलाव, तो तुला मदत करेल. मग कुंभा एक निरोप पाठवतो. कोणाला पाठवतो, राव रणमल. राव रणमल कोण असतो, तो मारवाडचा राजा असतो, राठोड. ठीक आहे, हे कुठले, चित्तोड मेवाड, आणि तो असतो मारवाडचा. ठीक आहे, तर तो येतो, तिथे निरोप पाठवतात की राणा मोकलला मारलं आणि त्यामुळे तुम्ही या इकडे भेटायला. तर तो म्हणतो की राणा मोकलला मारलं तर मला शर्मेनी माझी मान खाली जाते म्हणे. आणि तो स्वतःची पगडी खाली टाकतो आणि म्हणतो जोपर्यंत मी हे मारणाऱ्या लोकांना शिक्षा देत नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्यावरती पगडी घालणार नाही, असं म्हणतो. आणि मग तिथून मग ते काय करतात, शोधाशोध चालू करतात. ते कुठे गेले, महापा, चाचा आणि मेरा यांना शोधायला चालू करतात. मग त्यांना चाचा आणि मेरा मारतात, महापा पळून जातो. हा, पण ते अजून पोहोचले नाही तिथपर्यंत. मग राव रणमल चित्तोडला जातो. मग काय होतं की राणा कुंभा आणि राव रणमल हे चर्चा करतात. मग त्यांना शोधायला ते सैन्य पाठवतात. आणि पायी कोटरा नावाच्या टेकड्या आहेत, तिथे ते लपून बसलेले असतात 3 जण पायी कोटरावरती. हे तिथे पोहोचतात खाली आणि विचारतात, तिथे भिल्ल लोक असतात जंगलात, ते भिल्लांना विचारतात की असे 3 जण इथे आहेत का. तर भिल्लवाले म्हणतात की हो म्हणे इथे आहेत, ते लपलेले आहेत, पण तुम्ही सध्या जाऊ नका. का, कारण तिथे एक सिंहीण आहे म्हणे, सिंहिणीला पिल्ल झालेले आहेत, तर तो पूर्ण रस्ता तिने अडवून ठेवलेला आहे, तुम्ही काय तिथे जाऊ नका.
तर मग रावणमल म्हणतो आम्ही थांबू नाही शकत म्हणे, आम्हाला जावं लागेल. आणि मग ते त्याच्यावरती चढायला लागतात. ठीक आहे. आणि मग काय होतं, ते चढायला लागतात आणि 60 लोक घेऊनच चढतात. पुढे जातात 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 तर तिथे सिंहीण असते, ती सिंहीण येते. तर जशी सिंहीण हल्ला करते, रावणमलचा मुलगा असतो तो समोर उडी मारतो आणि आपल्या हातात त्याचा एक सुरा असतो, तो सुऱ्याने तो त्या सिंहिणीला मारतो आणि रस्ता मोकळा करतो. रस्ता मोकळा केल्यानंतर हे पोचतात वरती, टेकडीच्या टोकावरती ते किल्ला असतो. आणि जसं ते त्या भिंतीवरून उडी मारून पुढे जाणार असतात, यांच्याकडचा जो ढोलवाला असतो, आता युद्धामध्ये कसा ढोल तुतारी रणभेरी सगळं घेऊन जात असतात, तर त्याचा ढोल निसटतो, तो धडाम धडूम आवाज करत खाली पडतो. त्या आवाजाने काय होतं, चाचाची जी मुलगी असते ती उठती आणि म्हणती, अरे तुम्ही आवाज ऐकला का म्हणे. तो म्हणतो, अरे कशाला तरी विजेचा ढगाचा आवाज असेल म्हणे, तू काळजी करू नको, झोप. आणि असं बोलणं चालू असतं तेवढ्यात रावणमल त्याच्या ह्याच्यामध्ये घुसतो. आणि मग तिथे तो चाचा असतो, चाचा बघतो आणि घाबरतो, रावणमल तू. एवढ्यामध्ये मग ते रावणमल चाचाला मारतो. आणि मग पुढे काय होतं, चाचा आणि मेरा हे दोघं जण मरतात. आणि तू म्हणला तसं मापा काय करतो, साडी बिडी नेसतो आणि बाईच्या वेशात तिथनं पळून जातो. असं होतं. आता पुढची गोष्ट नंतर सांग.